मी नवाजणार आहे आणि तसेच अग्रनारी प्रांतीय महिला असोसिएशनच्या त्या उपाध्यक्ष पण आहे। तसेच जे म्हणतात ना की खास तो आमच्या कल्पनाजी आणि आमच्या निशाजी यांनी जे ट्रेन येणार आहे, रेल्वेगाडीने जे येणार आहे त्यांनाही आणण्याची व्यवस्था केलेली आहे। सर्वप्रथम आपल्या सगळं बंधूंचं जय महाराष्ट्र करतो आणि हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो महिलांचं सशक्तीकरण कसं वाढायला पाहिजे, महिलांमध्ये ते वाढतं प्रमाण आहे जसं आमच्या बहिणीनं सांगितलंय की मायक्रो फॅमिलीज होत चालले, छोटे फॅमिली होत चालले, लग्न लवकर करत नाही। त्याचं कारण काही एज्युकेशन आहे, काही चॉईसेस खूप झालेले आहेत, त्याच्यानंतर घटस्फोटची घटना वाढत चाललेली आहे, त्याच्यानंतर मुलांचे संगोपन कमी होत चाललेलं आहे। त्याबद्दल यांनी त्याच्या जागृतीसाठी हा एक उपयुक्त कार्यक्रम असा आयोजित केलेला आहे। त्याबद्दल त्यांना आमची शुभेच्छा आहे। सगळ्यांनी ते कार्यक्रम आवर्जून उपस्थित राहावं असं मी समाजातर्फे सगळ्यांना विनंती करतो। अग्रनारी प्रांतीय महिला असोसिएशनचं 16वं प्रांतीय अधिवेशन ज्याचं नाव आहे अग्रशक्ती 2026 नांदेड। हे अधिवेशन 3 आणि 4 जानेवारीला नांदेडमध्ये अग्रसेन भवन येथे आयोजित केलेलं आहे। 3 जानेवारीला महाराष्ट्राची धरोहर हा मुख्य कार्यक्रम आहे। तसेच उभरते सितारे आणि बेस्ट जिल्हाध्यक्ष, बेस्ट अग्रसेन जयंती अवॉर्ड असे अवॉर्ड्स आम्ही काही देणार आहोत। तसेच 4 तारखेला अमृता फडणवीस, राजेश्वरीजी मोदी, पूनमजी गोयल, पूर्व सांसद गुरुमा हे मुख्य अतिथी असून ममताजी अग्रवाल, मधुसूदनजी अग्रवाल हे सुद्धा या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच या कार्यक्रमात 14 महिलांचा आम्ही सन्मान करणार आहोत। त्याच्यात अग्रशिरोमणी, अग्रमणी, अग्रगौरव पुरस्कार, अग्रज्योती पुरस्कार आणि अग्रप्रभा पुरस्कार असं हा पूर्ण कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। त्याच्यात जवळपास काही ट्रेननी, काही बसनी, काही कारनी, काही विमानांनी असं करून 1800-2000 सर्व समूह हा जमा होणार आहे। असं मी या अधिवेशनाचा उद्देश असा आहे की संघटन पूर्ण महाराष्ट्रात महिलांचं एक चांगल्या रूपाने संघटित व्हायला पाहिजे। तसेच जे आजकाल बिखरता परिवार जसं आता मी सांगितलं होतं, तसंच काही डिवोर्सची केसेस आणि जन्माची संख्या खूप कमी होत आली आहे, हे सगळं ह्याचे प्रस्ताव आम्ही हे करून आणि त्याला पारित करून प्रत्येक ठिकाणी आपापले त्यांनी आपल्या शहरात त्याचं सामंजस्य करावं असा हा मेन उद्देश महिलांसाठी आहे। हे एकत्रित येऊन आणि ह्यांना इतकं पुरस्कृत करून आणि हे महिलांना जे आम्ही पुरस्कृत करत आहोत त्यांनी इतकं काम केलेलं आहे, हे सगळ्यांच्या समोर एक जनजागृतीच आहे। अग्रसेन भवन वसरणी रोड इथे होणार। पण असं करायचंय की आज आपण कोणत्याही परिस्थितीत महिला मागे नाहीये, प्रत्येक ह्याच्यात त्यांना पुढे यायचंय। तसंच ह्याच्यात प्रत्येक महिलांना त्यांना उद्योग कसं करायचं हे शिकून आणि त्यांचं उद्योगाची व्यवस्था करून द्यायचा हा आमचा मूळ उद्देश। असं अधिवेशन झालेलं नाहीये, परंतु जेव्हा कल्पनाजी इथे जिल्हाध्यक्ष होतं त्यांनी ह्याच ठिकाणी ह्याच हॉलमध्ये खूप मोठा एक भव्य मीटिंगची आयोजन केलेलं होतं। अग्रवाल बांधवांना माझा हा संदेश राहील की प्रत्येक घरात आपण अग्रसेन महाराजाचं सगळं त्यांना इतिहास कळवावा आणि प्रत्येक महिलांना पुढे येऊ द्यावं। त्यांना शिक्षणाच्या बाबतीत म्हणा, आरोग्याच्या बाबतीत म्हणा, लघु उद्योगाच्या बाबतीत म्हणा, पुढे येऊन त्यांना नेहमी आपण सहकार्य करतो। याचं कारण असं आहे की आम्ही पाहिलंय की पहिले तरी असं होतं की एक मुलगा एक मुलगी, आता पहिलं जे झालं मुलगा किंवा मुलगी त्याच्या पुढे कोण इश्यूज होऊ देत नाही। असं करून जे रिश्ते आहे, जे नातं आहे तेच संपायला आले। काका माहिती नाही मुलांना, मावशी माहिती नाही, आता माहिती नाही, हे पुढे कसं होणार? आणि असं हळूहळू करतात 15-20 वर्षांनी हे ह्याचं पर्सेंटेज कमी होत जाणार आहे। म्हणून त्यांना सन्मानित करायचं की त्या कारणाने तरी ह्याच्यात धार्मिक पण आहे। आता माझ्या बहिणींनी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्राची धरोहर हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यात गणपती वंदन आहे, सुरुवातीला विठ्ठल रुक्माईचं इतकी सुंदर दिंडी आहे। मी तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष की जरूर या तुम्ही। 4 तारखेला उद्घाटिका म्हणून अमृता फडणवीस आहे, 3 तारखेला राजेश्वरीजी मोदी आहे।
बरेच आम्ही ना आरोग्य चे म्हणजे डॉक्टर्स ठेवलेले आहे काही वेळेवर झाले तर, आणि स्पॉन्सर सुद्धा आहे. आणि आमच्या अग्रसर समाजाची जे प्रदीपजी मोदी यांनी इतकी सुंदर व्यवस्था केलेली, वेळेवर काही आग वगैरे लागली त्याच्यासाठी नियोजन केलं होतं, पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, स्पॉन्सर ठेवलेले, पोलीसची व्यवस्था केलेली आहे. महाराष्ट्रातून येणारे फक्त गोवा सोडून ऐतिहासिक संमेलन आहे. पश्चिम महाराष्ट्र आहे, पूर्ण विदर्भ आहे, खानदेश आहे, मुंबई आहे, नाशिक आहे, मराठवाडा आहे.